नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज ना यूट्यूबवर नवीन चॅनल काढलेला आहे. तर मी ब्लाऊज कटिंग, ड्रेस, आरीवर्क शिकवणार आहे. तर मला माझे व्हिडिओ व माझं मापचं कटिंग तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. मी आज तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग कसं घ्यायचं आणि कसं कटिंग करायचं, मापं कशी घ्यायची हे सगळं शिकवणार आहे, ह्यामध्ये दाखवणार आहे. ते पाहूया आता आपण. हा ब्लाऊज आहे. आपण ब्लाऊजची उंची मागून मोजणार आहोत. तर हे पहा, ब्लाऊजची उंची इथून इथंपर्यंत व्यवस्थित तसं पकडायचं आहे. 12 येते. हे पहा, ब्लाऊजची उंची 12 लिहिलेली आहे. त्यामध्ये 1 ॲड करून 13 घेतलेला आहे. नंतर ना आपण पूर्ण कमरचा घेर मोजणार आहोत. हे पूर्ण असं ओपन करायचं आहे आणि असं सगळं व्यवस्थित टाईटमध्ये पकडून ही कमरचा घेर येत आहे. हे पहा, 30 आलेला आहे. तर आपण 30 लिहिलेला आहे. त्यामध्ये त्याचा चौथा भाग काढला आहे 7.5. त्यामध्ये 2 इंच मार्जिन, बरोबर कमर 9.5 घेतलेले आहे. आता आपण छाती घेणार आहोत. आपण छातीचा भाग हा हुक्क जिकडून असतं तिकडून मोजणार आहोत. हे पहा, इथून छातीचा भाग मोजतो. हा पहिला हुक इथंपर्यंत. तर छाती आलेली आहे 9. तर आपण छाती 9 लिहिलेली आहे, दिसते. त्यामध्ये 2 इंच मार्जिन आहे आपलं. नंतर ना आपण पुढचा आणि मागचा गळा काढलेला आहे. पुढचा मागचा गळा असं व्यवस्थित अंतरायचा आहे. ब्लाऊज समोर बटनावर बटन ठेवून इथून पुढचा गळा घ्यायचा आहे, ओपन करायचा आहे. इथून तसंच मागचा गळा घ्यायचा आहे. तर पुढचा गळाला आला आहे 5.5, मागचा गळाला आला आहे 7.5. 5.5मध्ये अर्धा मिक्स केला 6 घेतलेला आहे. 7.5मध्ये अर्धा मिक्स केला 8 घेतलेला आहे. आपली बाहीचं माप काढायचं आहे. बाही जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे. हे पहा, 5 आलेले आहे. त्यामध्ये 5.5 मी अर्धा इंच वाढवून घेतली, कारण त्यांना थोडी एक्स्ट्रा पाहिजे आहे. हे 5.5 घेतले. त्यामध्ये साधा पीस असेल तर 1.5 इंच, अस्तरचा असेल तर अर्धा इंच घ्यायचं आहे. दंडघेरमध्ये पण 2 इंच मार्जिन. हे पहा, इथून गोलाई ते टाईटमध्ये असं पकडून दंडघेर घ्यायचा. त्यामध्ये दंडघेरमध्ये 5.25 आलं, 2 इंच मार्जिन धरलेलं आहे. कटोरी आपली जेवढी सेम त्यांची असेल, हुक्क साईड पकडायचं, इथून मोजायचं. जेवढा त्यांचा कटोरीचा शेप आहे तेवढा त्यांचं मेजरमेंट पकडायचं. तर त्यांची कटोरी आलेली आहे 5.25. मी 5.25 लिहिलेलं आहे. बटनपट्टी सेम ठेवायची आणि खांद्याचं माप पण 2.25 आलेलं आहे. तर आपण त्यांचं खांद्याचं माप पण हे पहा 2.25 परफेक्ट मापं धरली, कटिंग आपल्याला व्यवस्थित होते. आता मी हे डायग्रामवर काढून दाखवते पेपरवर तुम्हाला. हे बघा, आता आपलं हे ब्लाऊजचं माप आहे. आता मी तुम्हाला इथं डायग्राम दाखवले आहे, फक्त माप दाखवते आता मी तुम्हाला. हे बघा, इथून आपण ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच 13 घेतलेला आहे. आपण शोल्डर 5.25 घेतलेला आहे. मुंडा 5.25 घेतलेला आहे. त्यांचं छातीचं माप 9 प्लस 2 इंच घेतलेलं आहे. तसंच कमरचं माप 7.5 प्लस 2 इंच घेतलेलं आहे. इथून 1.25 आणि 1.5चं मार्जिन घेतलेलं आहे. त्यांचा खांदा 2.25 आलेला आहे. अर्धा मिक्स करून 3.25 घेतलेला आहे. राहिलेली आपली 2.5ची गळा रुंदी ठेवणार आहोत त्यांना आपण. पुढचा गळा 5.5मध्ये अर्धा घालून 6 घेतलेला आहे. आपण जे आतला राऊंड असतो तिथून 2.5 घेतो आणि इथून 1 इंच घेतो. आणि इथं हे पहा, इथून 3.5 घेतलेला आहे. 2.5ची पट्टी करून हा 1 इंचाचा ब्रापट्टीचा आपण आकार दिलेला आहे. आणि इथून
5.25 त्यांची कटोरी मोजलेली आहे आणि इथून हा राऊंड असा जॉईंट केलेला आहे. हे असं 5.25, हे 5.25, हे 5.25, छाती 9, 2 इंच मार्जिन, कमर 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि समोरचा गळा 6 घेऊन आपण राऊंड शेप दिलेला आहे आणि कटोरीचा आकार काढलेला आहे. आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. हे पहा, हे क्रॉसमध्ये असं तिरकी रेस कापायची आहे. मग हा राऊंड कट करायचा आहे. हे पहा, इथून सिंगल पेज घेऊन आपण पुढचा कटोरीचा आकार हे पहा असं कट करणार आहोत आणि पेज ओपन करणार आहोत आणि इथून ब्रापट्टीचा आकार आणि इथून कटोरीचा आकार. आता बघा, इथं आपल्याला मागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. ही जी आपण पुढच्या फ्रंटमधले गळारुंदी ठेवली, कारण आपल्याला गळ्याचं अंतर समजण्यासाठी आपण गळारुंदी ठेवतो. आता इथून आपल्याला सरळ लाईन मारायची आहे. तर आपली गळ्याचं माप किती आहे बघायचं आहे. आपल्या गळ्याला आहे 8. मागचा गळा 8 आलेला आहे. एका 8वर खूण केलेली आहे मी. इथून बॉक्स आपल्याला आहे. हा बॉक्स इथं असं केलेलं आहे आणि हा राऊंड असा गोल दिलेला आहे. आता हे पण मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, हे गळा बॅक साईडचा गळा झालेला आहे. आता आपण कटोरी वाढवण्याचं शिकणार आहोत. कटोरी दाखवते कशी वाढवायची आहे ती. हे पहा, ही आपली कटोरी आलेली आहे. आता आपण हे पूर्ण असं ठेवून घ्यायची कटोरी. ह्याला राऊंडमध्ये व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे. त्यामध्ये जे हे कोपरा आहे तो इथून 1.5 इंच आपण इथं घेतलेला आहे. इथून 1.5 इंच इथं आणि इथं 1.5 इंच. जेव्हा आपण हे 1.5 इंच आणि हे 1.5 इंच वाढवतो, त्याचा मधला सेंटर काढायचा आहे आपल्याला. हे बघा, 8.5 आलेला आहे. त्याचा मधला अंतर आहे 4.25. मग हा 1.5 इंच ह्याला इथून आणि इथं ही 3 लाईन मारून घ्यायच्या सेम पट्टीने आणि राहिलेला जो शेप आहे तो आपण इथून असं नॉर्मल आकारात असं बाहेरच्या जे 1.5 इंचाचं मार्जिन आहे आपण ह्याला असं वाढवून घ्यायचं. हे पहा, आपण चेक करायचं आपलं जे अंतर वाढवलेलं आहे का हे बरोबर येतं आहे. एक्स्ट्रा आपलं शिवण्यात जातं. आणि आता आपण हे कट करून दाखवते मी तुम्हाला कटोरी. हे पहा, मी ही कट केलेली आहे कटोरी. आपली कटोरी बघा अशी आलेली आहे. आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर आपल्या टक्ससाठी हे दोन्ही सेंटर मधोमध करायचे आहे. असं केलं की जे एक्स्ट्रा येतं ते नॉर्मल थोडं कट करून घ्यायचं. मग आपल्याला ही जी कोपरा आहे तिथून आपल्याला 1.5 इंच अशी खूण करायची आहे. बघा, दिसते तुम्हाला. आणि वर 2.5 इंचाची खूण करायची आहे आणि हा टक्स असा करून घ्यायचा आहे. हे पहा, असा टक्स केला आपली कटोरी अशी दिसते. मग आपण जेव्हा आपल्याला ब्लाऊजवर कट करताना हे आपलं सेंटरचं माप कळलं पाहिजे की आपण कुठे कुठे टक्स घेणार आहे. त्यासाठी आपण नॉचेस इथे एक द्या आणि हे पहा इथे एक द्या, जेणेकरून तुम्हाला नॉचेसचे ब्लाऊजवर कट करताना खुणा करता येते. हे झालं कटोरी. आता आपण ह्या साईजचं बाईचं कटिंग बघणार आहोत. मी आता बाई कटिंग दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ब्लाऊजसाठी आपण पेपर दुसरा घेतलेला आहे आणि जॉईंट बाजू माझ्या या साईडला ठेवलेले, ओपन इकडं आहे. तर आता आपली बाही आलेली आहे 5.5. त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा करणार आहे. हा त्यांचा साधा ब्लाऊज पीस आहे. आता 5.5मध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा केलं तर टोटल 7 येतं. तर इथं मी 7 घेतलेला आहे. आता इथून आपलं पूर्ण गोलाई आपल्या बाहीची पुरण्यासाठी जॉईंट करायला आपल्याला इथून आपलं छातीचं माप घ्यायचं आहे. तर त्यांचं छातीचं माप बघा 9 आलेलं आहे. मी 9च घेतलेलं आहे, एक्स्ट्रा घेतलेलं नाही. हे पहा, आणि हा जी 9ची लाईन आहे ही सरळ मारायची आहे. ते हे पहा इथंपर्यंत आणि इथं पण सरळ मारायची. असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पूर्ण असा चौरस.
मग त्यामध्ये आपल्याला आकार देण्यासाठी इथून 3 इंच घ्यायचं आहे. 3 इंच घेतलं. इथं आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. त्यांचा जो दंडघेर आला आहे तो टाकायचा. तर त्यांचा दंडघेर आलेला आहे 5.25 प्लस 2.25 इंच म्हणजे 7.25. आणि जो ही लाईन आहे 7.25ची ही तिरकी 3च्या रेषेला जोडायचं. इथून आपण 3 घेतलेला आहे. आता आतमध्ये आपण 2.5 घ्यायचं. 2.5 का घ्यायचं आहे? आपल्याला वरच्या आतला राऊंड ह्या 2.5मध्ये शिकायचा आहे. तर हे पहा, हा वरचा जो राऊंड आहे तो मी असं मागून 1.5 इंचाला जोडलेला आहे आणि मग पुढचा राऊंड खालच्या 1 इंचाला असा जोडलेला आहे. हे बघा, माझा शेप असा परफेक्ट शेप आलेला पाहिजे. दिसतोय तुम्हाला मी दिलेला शेप. आता मी हे कट करून दाखवते तुम्हाला. हे पहा, हे क्रॉसमध्ये आहे. मग असं नॉर्मल 2 इंचापर्यंत सरळ यायचं आहे. मग आतला वरचा राऊंड आपण आधी कट करणार आहोत. मग आपला मधला सेंटरला नॉचेस द्यायचं. मग ओपन पेज करायचं असं आणि मग हा कट करायचा आहे. हे पहा, हे पहा माझा आकार आलेला आहे. हा माझा बाहीचा आकार आलेला आहे. आणि इथं पण एक खड्डासाठी आपल्याला फ्रंट बाजू कळण्यासाठी एक नॉचेस द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला शिवताना कळेल की आपली फ्रंट बाजू आणि बॅक बाजू कुठली आहे. असं हे ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. हे बघा, बाही, कटोरी, फ्रंटचा भाग, पाठीचा भाग आणि आपलं ब्लाऊज. असं मी 9 म्हणजे 36 छातीचं पेपर कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला पेपर कटिंग आवडलं असेल, छान वाटलं असेल तर मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मी आज पहिल्यांदाच ब्लाऊज कटिंग व्हिडिओ अपलोड तुम्हाला पाठवलेला आहे. तरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.